नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत क्लास 6 प्रॅक्टिस सेट 26. आता प्रॅक्टिस सेट 26 मध्ये काय आहे, फर्स्ट वन क्वेश्चन दिलेला आहे. काय आहे, डिफरंट मॅथेमॅटिकल ऑपरेशन आर गिव्हन इन द टू रोज बिलो. फाइंड आउट द नंबर यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन. आता पहा, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायची आहे. मग इक्वेशन म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. आता इथं एक एक्झाम्पल घेतो, याला सोडून एक्झाम्पल घेऊया आपण. समजा इथं 2 डिवाइड बाय 2 एक नंबर दिलेला आहे तुम्हाला, ओके, आणि दुसरा दिलेला आहे 2 - 1. पहा, आता जर याचं सोल्युशन केलं तुम्ही, जर 2 ने डिवाइड केलं याला, तर 2 1 जा 2 मायनस केलं 0. काय आला आन्सर? 2 डिवाइड बाय 2 चं आन्सर आलं 1. ओके, आणि यामध्ये जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर आन्सर काय येणार आहे? 1. समजलं? मग इथं काय आलं पहा, याचा आन्सर आलं 1 इज इक्वल टू सबट्रॅक्शन केल्यावर आलं 1. समजलं का? म्हणजे 2 डिवाइड बाय 2 केल्याच्या नंतर काय येतं आन्सर? 1. आणि 2 मायनस 1 केल्याच्या नंतर आन्सर काय येतं? 1. ग्रेटर नंबर साइन, 2 प्लस आहे म्हणून प्लस. मग आता इथं काय दिसतंय हे लक्षात ठेवा. ही आहे डावी बाजू, म्हणजेच काय, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. ही इकडची उजवी बाजू, ही इकडची डावी बाजू, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजेच या ठिकाणी हा 1 आहे, तर उजव्या बाजूलाही 1 आहे. याला म्हणतात इक्वेशन. आपल्याला इथं ह्या पद्धतीने इक्वेशन म्हणजे आपण रायटिंग काय करणार? 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 2 मायनस 1. ही काय होते? इक्वेशन होते या ठिकाणी, कारण की लेफ्ट हँड साइड इक्वल राईट हँड साइड येते. कळालं का? त्याच पद्धतीने आपल्याला अगोदर यांना सोल्युशन करायचं आणि नंतर इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत? फर्स्ट क्वेश्चन आहे इथं. आता याच्यामध्ये फर्स्ट काय दिलेला आहे? 16 डिवाइड बाय 2 दिलेला आहे इज इक्वल टू. मग आता जर 2 ने डिवाइड केलं तुम्ही 16 ला, 2 8 जा 16. ओके, म्हणजे आन्सर काय आलं तुमचं? 8. फर्स्ट. नंतर सेकंड काय आहे? 5 into 2. हे तर इझी आहे, 5 2 जा 10. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? 9 प्लस 4. पहा, 9 प्लस 4 किती येते? 30. 9 प्लस 4 13. ओके, नंतर 72 डिवाइड बाय 3. पहा आता 3 डिवाइड बाय 72. मग 3 1 जा 3, 3 2 जा 6, मायनस केले 1. आता हा वरचा नंबर 2 खाली आला, किती झाले? 12. 3 4 जा 12, 3 4 जा 12, 3 चौक 12, 3 4 जा 12, 0 0. किती आला इथं? इज इक्वल टू 24. ओके, नेक्स्ट काय आहे? 4 प्लस 5. 4 प्लस 5. आता 4 प्लस 5 किती होते? 9. नंतर काय आहे? 8 into 3. 8 into 3. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24. त्याच्यानंतर काय आहे? नेक्स्ट 8 झालं. आता इथं 19 मायनस 10. आता पहा 19 मधून 10 मायनस केले, किती राहिले? 9. ओके, 9 राहिले. आता पुढे काय आहे? नेक्स्ट 10 मायनस 2. 10 मायनस 2 केले तर राहिले किती? 8. 10 मधून 2 गेले 8. मग काय आहे? 37. 37 मायनस 27 किती येणार आहे? 10. 37 मधून 27 मायनस केले तर किती येणार? 10. आता इथं काय आहे? 6 प्लस 7 13. 6 प्लस 7 किती होत आहे? 13. आता आपण इक्वेशन फाइंड आउट करणार. मेक इक्वेशन. आता इक्वेशन फाइंड आउट करायचे. पहा, फर्स्ट काय आहे? 16 डिवाइड बाय 2. त्याचा आन्सर किती आलेला आहे? 8. मग आता इथं पहा बरं, आन्सर कुणाचं 8 आलेलं आहे? पहा इथं 10 मायनस 2, 8 आन्सर येते. म्हणजे इज इक्वल टू चं साइन लावणार तुम्ही, आणि ही जी इक्वेशन आहे 10 मायनस 2 ज्याचा आन्सर सेम आहे, ती इक्वेशन इथं लिहायची आहे तुम्हाला. मग इथं काय लिहिणार तुम्ही? 10 मायनस 2. ही झाली तुमची एक इक्वेशन. ओके, इक्वल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय लिहिणार आहात? ओके,
काय आहे 5 into 2 is equal to, आता 5 into 2 किती आलंय 10, मग 10 कुठं आहे, 10 आन्सर कुणाचं येते हे पाहिजे तर 10 येते, 37 minus 27, मग इथं काय लिहिणार तुम्ही 37 minus 27 झालं. आता आपण लिहिणार 9 plus 4 is equal to, आता इथं याचा आन्सर किती आलाय 13, मग 13 कुठे आहे पहा याच्यामध्ये, हे इथं 13, म्हणजेच काय 6 plus 7. आता पुढे काय आहे 72 डिवाइड बाय 3, आता 72 डिवाइड बाय 3 आन्सर किती आहे 24, मग 24 कुणाचा आहे पहा 8 into 3 काय आहे 24, मग इथं काय लिहिणार आपण 8 into 3 24. आता नेक्स्ट काय आहे 9 येतोय, 4 plus 5 is equal to, पहा बरं आता 4 plus 5 आन्सर किती आहे 9, मग 9 कुठं आहे हे 19 minus 10. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.